हे टमाटरचं जे आपण नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनलचं नाव निशा आणि मम्मी रेसिपी. तर फारच दिवसानंतर मी दिसले तुम्हाला. जवळजवळ आम्ही कोकणात गेलो होतो, त्याच्यानंतर मी आलेच नाही. आणि थंडी असल्यामुळे इतकी मला थंडी वाजते ना, तर निशाला मी सांगते नेहमी की तू तुझ्या पद्धतीने तुला जसं जशी रेसिपी जाईल तस तशी कर. ज्यावेळेस मला असं वाटेल का नाही आता मी रेसिपी करू इच्छिते वा दाखवते मुलींना माझ्या, तर मी येईल. तर आता मी बऱ्याच दिवसांनी आलेली आहे, जवळजवळ 15-1 दिवस तरी झाले असतील. तर बघा, मी आता आपल्याला कधी कधी भाजीला नसतं, फार कंटाळा येतो आपण रोज रोज काय भाज्या बनवायच्या. तर मी आज तुम्हाला टमाटरची लाल मिरचीची चटणी बनवून दाखवणार. ती 1 महिना ते 1.5 महिना आपण राहू शकते. आपण भाताबरोबर, आपण पोळीवर असे प्लेन करून रोल बनवून पण खाऊ शकतो, मुलांना टिफिनला पण देऊ शकतो. अशा प्रकारची मी चटणी तुम्हाला बनवून दाखवते. आम्ही रोज मार्केटला जातो, रोज नवीन नवीन भाजीपाला आणतो, पण इच्छा होत नाही खायला. काय हेच भाजी खाल्ली पाहिजे, कारण ते बघून बघून सारखं नेहमी वाटतं की त्याच भाजीपाला काय खायचा. तर मग आज मी नवीन काहीतरी युनिक तुम्हाला पद्धतीने, माझ्या पद्धतीने असं डोक्यात आलं म्हणून मी करून दाखवते. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर ते रोलवर लावा आणि रोल करून खा. मुलांना पण इतकी सुंदर लागते. तर चला मग मी आता त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते. त्याच्यासाठी मी 4 टमाटर घेतले आणि हे मोठे मोठे लसणाच्या पाकळ्या आहेत. तर ह्या लसूण मी एवढाच घेतला, जवळजवळ असला 20-25 ग्रॅम असेल. ह्या लाल मिरच्या आहे, काही फिक्की आहे काही तिखट आहे, जास्त तिखट पण नाही आणि जास्त फिक्क्या पण नाही. त्याच्यासाठी लागणारे उडदाची डाळ, आपली उडदाची डाळ व्हाईट कलरची, मेथीचे दाणे, आपली चणा डाळ असते ना हरभऱ्याची डाळ ती, हा लिंबूचा रस, अर्धेच लिंबूचा रस घेतलाय मी. आणि त्याच्यासाठी लागणारी हे जिरं, मोहरी पण लागणार आहे आपल्याला, मोहरी आणि आपला हिंग आणि चवीनुसार मीठ. कढीपत्ता पण आहे इथे, ते लागेल आपल्याला. ते लाल मिरच्या काढल्या ना म्हणून थोडं शिंक आली मम्मीला. आणि काल मम्मीने काकडी खाल्ली हा ना मम्मी. गॅसवर मी कढाई ठेवली. आपल्याला ह्या ज्या मिरच्या आहेत, कोणी दांडीच्या मिरच्या घेते, कोणी खुडलेल्या, पण मी खुडलेल्याच आणते कारण इतका वेळ मिळत नाही मला खुडण्यासाठी. त्याच्याकरता मी रेडीमेडच खुडलेल्या मिरच्या घेते. आता मी गॅस चालू करते आणि गॅसमध्ये ना कढाई ठेवलेली. कढाईमध्ये आपल्याला पाणी टाकायचं. एकच ग्लास टाकले, अजून पाणी टाकते यात. आणि पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची, म्हणून मी मोठ्या गॅसवर ठेवलेले. उकळी आल्यानंतर आपल्याला ही मिरची त्यात टाकायची. हे बघा, आता मस्त पाण्याला उकळी आलेली आहे. तर आपण ज्या मिरच्या आहे त्या टाकून घेणार आहोत. किती वेळ करायचं मम्मी? 5 मिनिट चांगले मऊसर होईपर्यंत. ओके, हा. तरी बघा, आपण मिरच्या अशा आपण पाण्यात उकळून घेणार आहोत. गरम पाण्यात मिरच्या काढलेल्या मस्तपैकी नरम झालेल्या. आपल्याला मिक्सरमध्ये दळायच्या, त्याच्यामुळे आपल्याला उकळत्या पाण्यात काढायच्या होत्या, म्हणून या नरम एकदम मस्तपैकी शिजून घेतल्या, एकदम मऊ झाल्या. आता आपल्याला टमाटर कापायचे. तर चला, लांब लांब फोडी कापायचे. लांबच कापायचे ना? हो, कारण आपल्याला हे शिजून घ्यायचे, म्हणजे मऊसर झाले पाहिजे. ओके, आता हे सगळे आपण टमाटर कापून घेऊ. मी 5-6 टमाटर घेतले होते. आपले मस्त लांब लांब आपल्या अशा फोडी करून घेतल्या, कारण आपल्याला जेणेकरून लवकर शिजले पाहिजे. आणि त्यातच आता आपल्याला ना तेलामध्ये शिजवायचे, त्यावेळेस आपल्याला हे जे 2 लसणाच्या पाकळ्या हे बारीक चिप्स अशा कापून घ्यायच्या आपल्याला. दोन घ्यायचे मम्मी? हे 2 आपले जाड आहे ना, त्याच्यामुळे बारीक लसूण असलं तर कापायची काही गरज नाही, पण ह्या जास्त मोठ्या पाकळ्या असल्यामुळं मी ह्या चिप्स सारखे करते. हा जो लसूण आहे तो आपल्याला याच्याबरोबर शिजून घ्यायचा आहे. आता आपल्याला थोडं तेल टाकायचंय. यात आपल्याला हा लसूण मस्तपैकी भाजायचा आहे. तेलात फ्राय करून घ्यायचं आहे. तेलात फ्राय करायचं आहे. मस्त लालसर होऊ द्यायचा आणि मग आपल्याला हे टमाटर त्यात टाकायचे. आणि आपण जे तळून घेणार आता हे मिक्सर मध्ये दळायचं मम्मी? हो, हे मिक्सर मध्ये दळायचे. याच्याबरोबर लाल मिरच्या त्या दळायच्या आपल्याला. नंतर फोडणी देताना जो तो लसूण आहे ना, तो बारीक चिरला तो फोडणीला द्यायचा, ठेवायचा आपल्याला. आपल्याला लसूण एकदम लालसर झालेला आहे. आता आपल्याला यात टमाटर टाकायचे. जे पाणी आहे टमाट्याचं ते काढायचं नाही आपल्याला.
याच्यावर झाकण ठेवलं तरी चालेल. त्याला मस्तपैकी असे एकदम मऊ शिजलेलं पाहिजे. ओके. हे तर आपल्याला त्यांच्या झाकण ठेवायचे. किती मिनिटं? हे मऊ होस तर आपल्याला ठेवाच लागेल 5-1 मिनिटं तरी. हो चालेल. त्यात झाकण ठेवू आपण आता. हो. देते पुरण का? आपण आता झाकण ठेवूया आणि मग 5 मिनिटांनी चेक करूया. हे गार झालेले आता टमाटरचं मस्तपैकी आपण गरम केलेलं होतं. त्यात थोडं ओलसरपणा राहिलाच पाहिजे कारण आपल्याला हे दळायचं आणि यात आपल्याला मिरची पण दळायची इथे. जी पाण्यामध्ये गरम करून शिजवलेली ना आपल्याला अख्खी मिरची ती पण दळायची. तर आता हे तू दळून घे. आता हे टमाटरचं जे आपण पैकी आपलं हे दळून झालेलं आहे. आता हे ओलसर आहे, थोडंसं ओलसर आहे, त्याच्यात तसंच राहू द्यायचं कारण टमाटरमध्ये थोडं आम्ही पाणी ठेवलेलं होतं. आता ह्या लाल मिरच्या ज्या आपण खुडलेल्या होत्या गरम पाण्यातनं काढ त्या आपल्याला यात दळायच्या आता. तर आता हे दळून घ्यायचं ना मम्मी? हो. पाण्याचा वापर नाही करायचा. नाही पाण्याचा वापर नाही करायचा. आता आपण हे पण बारीक दळून घेऊ. वा, वाटत पण आहे ना एकदम प्रॉपर झालं. तर बघा किती मस्तपैकी झालेलं आहे आपले हे दळून. आपल्याला आता याला फोडणी द्यायची. तर आता हे आपण बाजूला ठेवू. आपल्याला जास्त जर दिवस ठेवायची असली चटणी तर आपण जास्त तेल टाकायचं आणि 8-10 दिवसासाठी टाकायचं तर थोडं टाकायचं. आपलं तेल आता कडक झालेलं आहे मस्तपैकी. हा मम्मी ते थोडं ओलं आहे ना. तर आपल्याला प्रथम मोहरी टाकायची, नंतर 1 चम्मच जिरे टाकायचे. मोहरी होईल. आपल्याला मेथीचे दाणे टाकायचे थोडेसे घेतलेले, अर्धा चम्मच. चण्याची डाळ टाकायची आणि ही उडदाची डाळ, व्हाईट कलरची उडदाची डाळ म्हणजे आणि एकदम चव येते. आणि नंतर मग आपल्या जो आपण काप केलेल्या त्या लसणाच्या ना त्या टाकायच्या. बघा इतका भारी सुगंध येतो याचा. आणि नंतर हा कढीपत्ता टाकायचा. आमच्याकडे कढीपत्त्यात झाडणं थोडं खराब झालेलं तर त्याच्या ज्या कळ्या आल्या तर त्याच कळ्या आम्ही टाकल्या. तर तुम्ही जास्त कढीपत्ता घेऊ शकता. आम्हाला काही एवढं जास्त आवडत नाही तर मी बारीक बारीक काढलेला आहे. हे मस्तपैकी लालसर होऊ द्यायचं. म्हणजे ज्या डाळी आहेत त्या सगळ्या एकदम मस्त भाजल्या जातील त्या. शिजू द्यायच्या. हो दे थोडं. आणि हा ते आहे. हा मस्त छान मी लिंबाचा रस करून घेतला होता. 1 लिंबाचा रस आहे हा, म्हणजे 1 पूर्ण आपला असतो ना तो लागेल आपल्याला. आधीच करून ठेवला होता मी. मस्त लालसर झालेले आपलं लसूण आणि सगळं ते जे साहित्य आपण टाकलं ते एकदम मस्त पैकी झालेले. म्हणजे आपण आता मिक्सर टाकायची आता. ओके. एकदम मस्त पैकी अशी बारीक पेस्ट झालेली त्याची. ही शेजवान चटणी सारखीच लागणारी ही एकदम मस्त पैकी. म्हणजे आपण ज्या फोडी करून घेतो तेव्हा आपण कांदा बिंदा वगैरे टाकतो, ही त्याच्यापेक्षा वेगळी टमाटर चटणी. आणि अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही त्यात. आता हिंग विसरून गेली मी तर मी आता हिंग टाकते यात थोडासा. इकडे तेल आहे अजून टाकते ते. आता आपण जे पूर्ण टमाटर मिश्रण केले ते फक्त आपल्याला हलवायचंय मस्त पैकी. मस्त चमचमीत दिसतंय. सुगंध फार सुंदर येतो याचा. लाल मिरची वगैरे नाही ना मम्मी आता? आता लाल मिरची आपण टाकलेल्या आहे. व्यवस्थित मी आता छान भाजून घेते. म्हणजे तेल टाकलंय थोडं. आपण आता हे शिजवून घेऊ आणि मस्त रेडी आहे आपली चटणी टमाटरची. पोळी सोबत आणि भातासोबत अप्रतिम लागेल ही. आता मी याला शिजू देते थोडंसं आणि मीठ टाकायचं बाकी आहे. मी मीठ टाकते. याच्यात मीठ टाकून घेते. आता मीठ टाकले मी. मी आता हे झाकण काढलेले. तेल बघा कसं भारी सुटलेलं एकदम मस्त पैकी. आणि आपल्याला ही काचेच्या डब्यात भरून ठेवायची. आपल्याला जशी लागेल पोळी बरोबर भाता बरोबर. कुठलीही भाजी नसली तर आपल्याला आपण कुठल्याही भाजी बरोबर असं तोंडी लावायला पण खाऊ शकतो आणि भाजी नसली तर हे पण खाऊ शकतो. ती छान लागते.
भातावर लय भारी लागेल. हो भातावर बी. आणि हे आता काचेच्या गार झाल्यानंतर काचेच्या बरणीत ठेवायचे आपल्याला. चवीनुसार मला मीठ टाकायचं त्याच्यात. टाकलं मी. टाकलं का तू? बरं. या लसणामुळे याचा फ्लेवर एकदम छान आणि सुगंध छान येतो. त्याच्या लसणाच्या कोथिंबीर वगैरे काय नाही ना मम्मी? नाही कोथिंबीर वगैरे नाही टाकायची. आता तर आता हे झालेलं आहे. आता हे मी बंद करते. तर बघा हे झालेले आहे. आता ह्या पूर्ण गार झाल्यानंतर आपला जो लिंबाचा रस आहे, मी अर्धा लिंबाचा रस टाकलेला, कारण आमचं मोठं लिंबू होतं त्याच्यामुळे अर्धा लिंबाचा रस बघा किती अर्धी वाटी निघालेला आहे छोटी. तर हे गार झाल्यानंतर पूर्ण मग तो लिंबूचा रस टाकायचा. मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. एक काचेची बरणी तयार करून ठेवतो आणि त्यात भरू. आपली जी चटणी आहे ती गार झालेली आहे प्रॉपर. तर आपण जो रस आहे ना लिंबाचा तो टाकून घेणार आहोत. आता व्यवस्थित हलवून घेऊ. याने जरा चटपटीत असा फ्लेवर असा म्हणजे छान चव येते असं नाही का. तर छान अशी झणझणीत मस्त टमाटे चटणी रेडी आहे. आपण मम्मीला दाखवू. मी काचेच्या बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. तर मम्मीचं झालेलं आहे जेवण. जेवण झालेलं आहे, पण मग थोडीशी टेस्ट मी घेणार होती पण जाऊ दे काही नाही. आणि जेवण झालं ना त्याच्या थंडीमुळे लवकर जेवण करते आता. आणि म्हटलं चला रेसिपी दाखवून घेऊन नंतरच आपण झोपू. तर बघा ही चटणी इतकी सुंदर झाली, इतकी छान लागते. तुम्ही करून बघा. आणि तुम्ही टमाटरच्या ऐवजी भाजीच्या ऐवजी ही चटणीच करा. ही एक दीड महिने चटणी राहू शकते. जर जास्त दिवस ठेवायची असेल तर जास्त तेल टाका. आणि कमी ठेवायचे असेल तर 8-10 दिवसासाठी करायचे असेल तर कमी तेल टाका. त्याच्याकरता आम्ही कमीच तेल टाकले आणि मेंबर कमी असल्यामुळे आम्ही थोडीच बनवलेली. तर अशा प्रकारे ही चटणी बनवलेली आहे मी. कशी वाटली मला नक्की सांगा. आणि काचेच्याच बाउलमध्ये ठेवा आणि नक्की ट्राय करा. खरंच तुम्हाला आवडेल ही चटणी. आणि त्यात वरती नंतर काय झाल्यानंतर थोडासा लिंबूचा रस टाकायचा. हिच्यात टाकलेला आहे निशाने रस मागणं. तर छान लागते मग चटपटीत. माझी रेसिपी तुम्हाला कशी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की ट्राय करा. साधी सोपी असते मम्मीची रेसिपी. तुमच्या सपोर्टची मला फार गरज आहे. तुम्ही मला विसरत चाललात पण विसरू नका. तुम्ही आहे तर मी आहे. तर त्याच्याकरता माझी रेसिपी तुम्हाला कशी आवडली ते नक्की सांगा. कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय. हॅपी